नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सावगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना तात्काळ थांबवण्यात यावे या मागणीसाठी आज सावगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. यावेळी ग्रामस्थांनी अवैध धंद्यात गुंतलेल्या व्यक्तींवर कडक कारवाईची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सावगाव परिसरातील अंगडी कॉलेजजवळ असलेल्या शेतात अनैतिक कृत्ये सुरू आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मद्यपान, धूम्रपान आणि अंमली पदार्थांचे सेवन केले जात आहे. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि महिलांना ये-जा करणं अत्यंत कठीण होऊन बसलं आहे. स्थानिक हॉटेल्स रात्रभर चालतात. यावर सरकारने वेळेची मर्यादा निश्चित केली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका प्रमुख कल्लाप्पा पाटील, निंगाप्पा मोरे यांच्यासह सावगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या प्रकारावर कठोर कारवाईची मागणी केली. बेळगाव तालुक्यातील गणेशपूर येथे एका 5 वर्षाच्या मुलीवर 3 भटक्या कुत्र्यांनी भयंकर हल्ला केला. या हल्ल्यात मुलीला पोट, पाठ, गळ्याबरोबरच पायावर गंभीर जखमा झाल्या असून तिला बेळगावच्या बिम्स रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार दिले जात आहेत. ती घराबाहेर खेळत असताना अचानक 3 भटक्या कुत्र्यांनी तिला गळा, पोट, पाठ आणि पायावर तुफान हल्ला केला. मुलीला झालेल्या गंभीर जखमा पाहून तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या कुटुंबियांनी पालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे. लायन्स क्लब ऑफ बेळगाव आणि महावीर लिंब सेंटर हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम जयपूर लिंब कॅम्पचे मोजमाप शिबिर यशस्वीरित्या पार पडले. बेळगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स हॉलमध्ये हा कार्यक्रम काल रविवारी पार पडला. या मोफत शिबिराचा बेळगाव जिल्हा, विजयपूर, गोवा राज्य व कोल्हापूर येथील लाभार्थ्यांनी लाभ घेतला. एकूण 120 अंगहीन व्यक्तींना सुमारे 45 दिवसात कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डेंटल असोसिएशन, उद्योगपती, समाजसेवी संस्था आदींच्या दंतचिकित्सकांनी भेट देऊन या उदात्त प्रकल्पाचे कौतुक केले. यावेळी रवींद्र काकती यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहून प्रचार, प्रबोधन, अर्ज प्रक्रिया आदी कामे पाहिली आहेत. सदर शिबिर व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी क्लबचे अध्यक्ष दया शहापूरकर, सचिव लायन गीता कित्तूर, खजिनदार जयश्री हलभावी, उपजिल्हा गव्हर्नर टू लायन राजशेखर हिरेमठ, लायन श्रीधर उप्पीन, लायन प्रभाकर शहापूरकर, लायन हेमंत कित्तूर तसेच इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. महावीर लिंब सेंटरच्या तंत्रज्ञांनी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल क्लबने त्यांचे आभार मानले. बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान उत्तर कर्नाटक भागातील जनतेचे आधारवड मानले जात असून ही देवी नवसाला पावते असा लाखो भाविकांचा विश्वास आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा मधील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात. बेळगाव तालुक्यातील भाविकांची ही या देवीवर विशेष श्रद्धा आहे. या यात्रेला उद्या मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 पासून सुरुवात होत असून ही यात्रा सतत 9 दिवस चालणार आहे. या यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेची जय्यत तयारी असल्याची माहिती श्री महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष यांनी दिली. आज सोमवारी शहरातील कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव शहराचा पारा दिवसेंदिवस वाढू लागलाय. दुपारच्या वेळेस हेल्मेट घातल्यानं त्रास होऊ लागल्याच्या प्रतिक्रिया वाहन चालकांतून व्यक्त होत आहेत. उकाड्याच्या काळात हेल्मेट सक्तीपासून काही प्रमाणात सूट देण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. वाढत्या उन्हात दुचाकी चालवताना त्रास सहन करावा लागतो. कडक उन्हामध्ये अनेकदा हेल्मेट घातल्यानं त्रास जाणवतो. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्यानं हेल्मेट शिवाय वाहन चालवता येत नाही. कारण हेल्मेट शिवाय वाहन चालवणं जीवावर बेतू शकतं. कडक उन्हामध्ये हेल्मेट तापल्यानं वाहन चालकाला अधिक त्रास सहन करावा लागतोय. याची दखल घेऊन बेळगाव शहर परिसरात काही दिवस दुपारच्या सत्रात हेल्मेट सक्तीपासून सवलत देण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात राणी चन्नम्मा विकास प्राधिकरणाला कोणतंही अनुदान दिलं गेलं नाही. आताच राज्य सरकारने अर्थसंकल्प जाहीर केलाय. यामध्ये भेदभावपूर्ण धोरण राबवलं असून बैलहोंगल तालुक्याला कोणतीच तरतूद केली नाही. त्यामुळे सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात 18 मार्च रोजी बैलहोंगल शहरासह तालुका बंदचं आवाहन करण्यात आलंय. काल रविवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
उद्या मंगळवार दिनांक 18 मार्च रोजी तालुक्यातील व्यापारी संघटनांसह बँक, सोसायटी, सरकारी कार्यालये, किराणा व्यापारी, हॉटेल रेस्टॉरंट मालक संघ, हार्डवेअर, बेकरी व्यापारी, बंगारू सिल्वर व्यापारी संघ आणि कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी या बंदला समर्थन दिलंय. बिजगर्ण येथील श्री शिवशक्ती युवा संघटना यांच्या वतीने मोटारसायकलसोबत म्हैस पळवण्याची भव्य जंगी शर्यत आयोजित करण्यात आली होती. यावेळी शर्यतीचे उद्घाटन माजी आमदार संजय पाटील व बक्षीस वितरण समारंभ माजी जिल्हा पंचायत शिक्षण व आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष मोहन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष युवराज जाधव, धनंजय जाधव, महाराष्ट्र एकीकरण समिती नेते RM चौगुले, ग्रामस्थ कमिटी चेअरमन वसंत अस्तेकर, ग्रामपंचायत अध्यक्ष नाईक, उपाध्यक्ष नामदेव मोरे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर आदी सदस्य उपस्थित होते. शर्यतीचा लहान गट व मोठा गटातील स्पर्धकांना तब्बल 15हून अधिक बक्षिसे वितरण करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन प्रकाश बेळगुणकर यांनी केले, तर आभार षट्टुप्पा तारीहाळकर यांनी मानले. यावेळी बेळगाव विभागातील गवळी बांधव तसेच मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. घटप्रभा येथे धक्कादायक प्रकार घडला असून एका मुलीने छेड काढणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याबाबत घटप्रभा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घटप्रभा पोलीस हद्दीतील आरोपी सिद्धलिंग पुजेरी या युवकाने एका मुलीची छेड काढत लग्न करण्याचा आग्रह करीत होता. या त्रासाला कंटाळून मुलीने आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आग लावून घेतल्याची घटना घडली होती. त्यानंतर तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. त्यानुसार त्या युवकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. Financial support at every step. On the occasion of Women's Day, presenting Lokmanya Mahila Udan Nivesh Yojana, get an attractive 10.25% interest on a 555-day deposit, additional 0.50% interest for senior citizens. For more details, visit our nearest branch or call 1800-212-4050. Lokmanya, where money grows and relationships strengthens. बेळगाव येथील गोल्फ मैदानावर शनिवार दिनांक 15 आणि रविवार दिनांक 16 मार्च रोजी 2 दिवसीय इन्फंट्री गोल्फ चषक स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूर, पुणे आणि हुबळी येथून 140 गोल्फपटूंनी सहभाग घेतला होता. अखेरीस बेळगावातील पोद्दार ज्वेलर्सचे मिहीर पोद्दार यांनी हा प्रतिष्ठित चषक पटकावून 2018 नंतर पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम ठेवली आहे. स्पर्धेच्या समारोप प्रसंगी जेल विंग कमांडर आणि मेजर जनरल राकेश मनुजा यांनी मिहीर पोद्दार यांना इन्फंट्री चषक प्रदान करून गौरवले. यावेळी PC विंग कमांडर ब्रिगेडियर KVK प्रकाश, MLRCचे कमांडर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या समवेत गोल्फ प्रेमींची उपस्थिती होती. सालाबादप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बेळगाव जिल्हा सीमाभाग यांच्या वतीने हिंदू तिथीप्रमाणे आज 17 मार्च रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना उभाटा गटाचे बेळगाव जिल्हा सीमाभाग यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथे आज सकाळी 10 वाजता प्रथम प्रेरणा मंत्र म्हणून शिवरायांच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर आणि उपशहर प्रमुख प्रवीण तेजम यांच्या हस्ते हे पूजन झाले. या प्रसंगी उपस्थित प्रकाश राऊत, अमर कडगावकर, प्रकाश हेबाजी, विलास शिंदे, आनंद गोंधळी, बाळकृष्ण चव्हाण पाटील, स्वराज पाटील, बाळू भोसले, विवेक बडबंजी, जयवंत कांबळे, विलास जानवेकर, मंचक बडबंजी आदी शिवसैनिक उपस्थित होते. बेळगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढतोच आहे. वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले असून कडक उन्हामुळे कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. गेल्या वर्षी दिवसाकाठी 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होत होता, पण यंदा वाढत्या उष्म्यामुळे 30हून अधिक कोंबड्या रोज मृत्युमुखी पडत असल्याचं चित्र बेळगाव व खानापूर तालुक्यातील पोल्ट्रीत पाहायला मिळत आहे. यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरणार असल्याचं चित्र दिसत आहे. याचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसू लागलाय. बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातून सांब्रा मार्गे बेळगाव शहरात प्रवेश करताना कचऱ्याने भरलेल्या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे वाहनधारकातून नाराजी व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटीच्या प्रवेशद्वारावरच ही स्थिती असल्यानं आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे.
त्यामुळे कचऱ्याची समस्या निकालात काढावी अशी मागणी केली जात आहे. शहराचा स्मार्ट सिटीतून 6हून अधिक वर्षांपासून विकास केला जातोय, मात्र कचऱ्याची समस्या मिटलेली नाही. शहराला विविध भागातून प्रवेशद्वार आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी हीच अवस्था दिसत आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वास याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे दररोज संपले. दैनिक अधिक तरुण माहिती भारत आणि ताज्या धन्यवाद. घडामोडींसाठी